मी पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे या सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत। आयसीएमआर एनआयव्हीला तपासणीसाठी हे नमुने देखील पाठवण्यात आलेत। तर गुइलेन बॅरे सिंड्रोम विरोधामध्ये आता महापालिका देखील कुठेतरी दक्ष झाली आहे। एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात टीम दाखल केली जाईल। हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो 1 लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळत असतो। त्यामुळे काळजी घ्या, तर काळजी करू नका असं आवाहन कुठेतरी पालिकेकडून केलं जातंय। घाबरून न जाण्याचं आवाहन देखील पालिकेकडून केलं जातंय। 22 संशयित रुग्ण आढळले आहेत, मात्र काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण योग्य उपचार घेतले तर कोणताही धोका होणार नाही असं देखील आरोग्य विभागाकडून सांगितलं जातंय। तर गुइलेन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे। 1 लाख व्यक्तींमध्ये एकाला गुइलेन सिंड्रोम हा होत असतो। निदानासाठी चेतासंस्था आणि स्पायनल फ्लुइडच्या चाचण्या देखील केल्या जातात। प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला मदत मिळू शकते। तर 20% रुग्णांना 6 महिन्यानंतरही अडचणी येऊ शकतात।